आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। सारद शेष महेश विधि, आगम निगम पुराण। नेति नेति कही जा सुगुन, करही निरंतर गान। गोस्वामी तुळशीदासांनी जेव्हा रामायण आपली प्रादेशिक भाषा अवधीमध्ये लिहिलं, त्यावर खूप विवाद झाला। पण गोस्वामीजींनी आपला निर्णय नाही बदलला, कारण त्यांना या बाबतीत विश्वास वाटत होता की रामायणाची कहाणी आम जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण यात जे कर्तव्य, त्याग आणि प्रेमाचे आदर्श दाखवले आहेत, जी ह्यूमन व्हॅल्यूची आयडियल्स आहेत, त्यातून एका सामान्य माणसाला आपल्या जीवनात मार्गदर्शन मिळू शकेल आणि जीवनाचा योग्य रस्ता मिळू शकेल। रामायण हा एक धार्मिक ग्रंथच नव्हे, तर एक संस्कृत दस्तऐवज सुद्धा आहे। एक असं कल्चरल डॉक्युमेंट आहे जे रंग, वर्ण, जाती या भेदांना अगदी पूर्णपणे पार करून सामान्य माणसाच्या मनावर इतका गहिरा परिणाम करतं की प्रत्येक माणूस आपल्या रोजच्या जीवनात त्याच्या पठणानं, मननानं फायदा उठवू शकतो। हेच कारण आहे की जगातल्या जवळजवळ सर्व भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालाय। जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, चीन, इराण, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये रामायणाला तितकाच आदर मिळालाय जितका भारतात। रशियात गेली कित्येक वर्ष रामायणाचं नाट्य रंगमंचावर केलं जात आहे, तर इंडोनेशियात रामायण ही तिथली लोककला आहे, फोक आर्टचा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। तसंच रामायण हा तिथला एक प्रमुख विषय आहे। त्याचं कारण आहे की भारतानं दुसऱ्यांच्या धर्तीवर कब्जा करण्यासाठी कधी सेना धाडल्या नाहीत, फौजा पाठवल्या नाहीत। नेहमी भारतातून गेले शांती आणि दोस्तीचे दूत, मेसेंजर्स ऑफ पीस अँड लव्ह, ज्यांनी त्यांच्या धर्तीवर नव्हे त्यांच्या हृदयावर राज्य केलं। त्या दूतांबरोबर गेल्या भारताच्या वीरांच्या कहाण्या, त्यांचे एपिक्स, रामायणासारखं महाकाव्य। त्याचा परिणाम किती गहिरा होता याचा उल्लेख करताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या पुस्तकात फ्रान्सचे एक हिस्टोरियन, एक इतिहासकार मिशेलट यांचे विचार अशा प्रकारे उद्धृत केलेत: ज्याला जीवनाच्या अनुभूतीची तहान आहे, त्यानं या महाकाव्यरूपी सरोवरातील जलानं आपली तहान भागवावी, जे सागराहूनही विशाल आहे, ज्यात सूर्याचा प्रकाश आहे, ज्यात एक निरंतर शांती, एक अनंत माधुर्य आहे। सर्वात प्रथम महर्षी वाल्मिकींनी संस्कृत भाषेत रामायण रचलं। यावत् स्थास्यन्ति गिर्यः सरितश्च महितले, तावत् रामायण कथा
लोकेषु प्रचरिष्यति. त्यानंतर जेव्हा संस्कृत ही बोलीभाषा राहिली नाही, तेव्हा कवी आणि संतांनी त्याला पुन्हा पुन्हा आपल्या आपल्या काळात आणि आपापल्या प्रादेशिक भाषेत लिहिलं. दक्षिणी भाषेत रंगनाथ रामायण तेलुगूत लिहिलं गेलं. मादेवु गमनाक्षु मम्मेलु देवु. मादेवु गमनाक्षु मम्मेलु देवु. नादी नारायणु नखिल लोकेषु. नादी नारायणु नखिल लोकेषु. त्याचप्रमाणे महर्षी कंबर यांनी तामिळमध्ये, अनुत्त छंदानी मल्याळम मध्ये आणि नागचंद्रानी कानडीत त्याला लिहिलं. पूर्वेला महाकवी कृतिबास यांनी बंगाली भाषेत ते लिहिलं आणि कृतिबासू रामायणो त्यांच्या जीवनकालातच घरोघर गायलं जाऊ लागलं. याच प्रकारे पश्चिमी तटाच्या निकट महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांनी ही गाथा अति भावपूर्ण अंदाजात गायली. श्री रामच्युत वृक्ष प्रभा. श्री रामच्युत वृक्ष प्रभा. त्यावरी वाल्मिकी कवी गोकिळ. त्यावरी वाल्मिकी कवी कोकिळ. नारद वसंते फुटली कीळ. नारद वसंते फुटली कीळ. मधुराक्षरी सरळ आलाप केला. श्रीरामच्युत वृक्ष प्रभा. श्रीरामच्युत वृक्ष प्रभा. जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो, उत्तरेत गोस्वामी तुळशीदासजींनी हे अवधीमध्ये लिहिलं. सब जानत प्रभु प्रभुता सोई. तदपि कहे बिनु रहन कोई. तदपि कहे बिनु रहन कोई. सीताराम चरित अति पावन. सीताराम चरित अति पावन. मधुर सरस अरु अति मन भावन. मधुर सरस अरु अति मन भावन. रामायणाची कहाणी माणसाच्या मनामध्ये हा विश्वास, हा निश्चय, हा फेथ मजबूत करते की जेव्हा केव्हा जुलमाची ताकद म्हणजेच ऑटोक्रॅटिक पॉवर्स मानवता आणि माणुसकी यांना आपल्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा दुनियेत कुणी एक अशी ताकद, कुणी एक अशी विभूती माणसाच्या रूपात जन्मते जी जुलमाची ताकद आणि त्यांच्या हत्यारांचा मुकाबला केवळ आपली सच्चाई, आत्मविश्वास आणि प्रेम भावनेनं करते. रामायणाची परंपरागत कथा या बाबीवरच आधारित आहे की एकेकाळी जेव्हा आततायी शक्ती रावणाच्या रूपात प्रकटली, जो आपल्या ताकदीच्या नशेत चूर धरतीला आपल्या पायाखाली तुडवीत चालला आहे, त्यावेळी धरती, ऋषी, मुनी आणि देवगण भगवान विष्णूकडे मदतीसाठी जातात आणि तेही त्यांच्या याचनेनं द्रवित होऊन त्यांना सहाय्य करण्याचं वचन देतात. या कथेमुळे प्रत्येक माणसाला सन्मार्गावरून चालण्याची हिंमत मिळत राहते, कारण त्याला विश्वास वाटतो की शेवटी नेहमीच सच्चेपणाची जीत होईल आणि साऱ्या दुनियेत एकच नारा गुंजत राहील, गुंजत राहील, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोऽपि निषदैर्गायन्ति ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो यस्यान्तं न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। जन सुखदायक प्रणतपाल भगवंता ओंधित हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कंता आयन सुर धरणी अद्भुत करनी मर्म न जानई कोई जो सहज कृपाला दीन दयाला अनुग्रह सोई जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा अविगत दोतीतम चरित पुनीतम माया रहित मुकुंदा जेहि लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुणगण गावहि जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा। जय ब्रह्मदेव। हे सच्चिदानंद, हे सृष्टीपालक, पापी रावणाच्या अत्याचाराने पीडित होऊन ही पृथ्वी, ऋषी मुनी देव गंधर्व सारे आपल्याला शरण आले आहेत. यांचं रक्षण करा भगवन, रक्षण करा, रक्षण करा. पृथ्वीवर धर्म आणि सत्य यांचा नाश होतोय प्रभू. पापाची शक्ती वाढत आहे. राक्षसांचा राजा रावण अहंकाराच्या मस्तीत धुंद होऊन तिन्ही लोक आपल्या पायाखाली तुडवायला सज्ज आहे. देव दानव मनुष्य कोणीही त्यांच्याशी सामना करायची हिंमत करीत नाही. कारण खुद्द ब्रह्मा आणि महादेवांनीच त्यांना वरदान दिलंय की देव दानव नाग किन्नर गंधर्व कुणाच्याही हातून तो मारला जाणार नाही. प्रभू, आपल्या सृष्टीचा भार धारण करणं माझा धर्म आहे. परंतु जेव्हा धर्माच्या जागी अधर्माचे राज्य येतं तेव्हा अधर्मातून अनाचार, अनाचारातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून अत्याचाराच्या ज्वाला भडकून उठतात. जेव्हा अत्याचार इतके वाढतात तेव्हा पहा, पापाच्या ज्वाळेत माझं शरीर जळू लागतं. प्रभू,
माझं रक्षण करा. पृथ्वी त्राही त्राही करीत आहे करुणानिधान. जेव्हा तो अभिमानी चालतो तेव्हा असं प्रतीत होतं की जणू तो पृथ्वीला आपल्या पायाखाली तुडवीत आहे. असुरांच्या आतंकाच्या भयानं धर्मशील जनता चित्कारत आहे. त्याचे असुर सैनिकांना त्रास देत आहेत. राक्षस साधू गणांचं रक्त पित आहेत. प्रभू, आज अबलांची लाज आणि मानवजातीची मानवता वाचवणारा कोणी नाही. आज ही अवस्था आली आहे की कुणी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा यत्न करेल तर तो जिवंत राहू शकत नाही. आज प्रत्येक प्राणी मात्र पाप आणि भ्रष्टाचाराच्या मार्गावरून जाण्यासाठी विवश केला जातोय. जेव्हा अशी अवस्था येते त्यावेळी सत्याच्या रक्षणासाठी कुणा महान शक्तीचा अवतार घेणं आवश्यक होऊन बसतं. सच्चिदानंद. देवाधिदेव प्रणाम. हे सर्वेश्वरा, आपण जे कर्माचं अधिष्ठान दिलंय त्यानुसार जो कोणी श्रम करेल, परिश्रम करेल, तपस्या करेल त्याला शक्ती अवश्य प्राप्त होईल. ते अधिष्ठान निभावणं आपलं कर्तव्य आहे. प्रभू, धर्तीवर जेव्हा कोणी जालिम प्राणी मात्रांना आपल्या चरणांशी लोळण घ्यायला विवश करतो तेव्हा एक सच्चा माणूस त्याच्या समोर झुकायला नकार देतो. कारण त्याला विश्वास वाटत असतो की वर एक अशी शक्ती आहे जी त्याला न्याय देईल, त्याचं रक्षण करेल. ज्या दिवशी या विश्वासाला तडा झाला की अंती सत्याचाच विजय होतो तेव्हापासून कोणीही धर्माच्या मार्गावरून चालणार नाही. समाज विखरून जाईल. धरती, सूर्य, चंद्रमा आपला आपला मार्ग बदलते. सृष्टीचा सगळा क्रमच अस्ताव्यस्त होऊन जाईल. देवगुरु बृहस्पती योग्यच सांगतायत प्रभू. आज तो समय जेव्हा ईश्वराने अवतार घेणं आवश्यक ठरतं. त्रिपुरारी, पाप्याच्या पापातच त्याच्या नाशाचं बीज लपलेलं असतं. जो रावण हे समजतोय की त्याच्याहून मोठी कोणतीच शक्ती नाही, त्याचा नाशही या अहंकारातच लपलेला आहे. या अहंकारापायीच त्यानं वरदान मागताना मनुष्य किंवा वानर यांच्या हातून मरण न येण्याचं वरदान मागितलं नव्हतं. ज्या मानवाला तो किडामुंगीप्रमाणे तुच्छ समजतो आहे त्याच सामान्य मानवाच्या रूपात मी अवतार घेऊन त्याचा मानभंग करीन. मी सकल गुणांसह अयोध्या नरेश दशरथाच्या घरी जन्म घेईन आणि असुरांच्या अत्याचारापासून पृथ्वीचं रक्षण करीन. म्हणजे धर्तीवर जिथं लोक सत्य आणि धर्माची साथ देतील तिथं त्यांना विश्वास वाटेल अंती सत्याचाच जय होतो. आणि या सृष्टीत एकच जयघोष निनादेल, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रतीत मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. महाराज दशरथ, आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे. हा फारच पुनीत मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख, समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे. परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते. ज्या सूर्यवंशाने महाराज इक्ष्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रांसारखे परमप्रतापी यशस्वी राजे दिले ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल? महर्षी वसिष्ठ, कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे, एकच मागणं आहे. सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्त न हो. आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणारं नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही. आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव, तोवर जगातली सारी सुख, वैभव
या महालातल्या रीतेपणाला भरून काढू शकणार नाहीत. आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव. आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच. महाराणी कौसल्या, देवी कैकई, देवी सुमित्रा, आपण निराश होऊ नये. सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील, परंतु त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल. तर मग गुरुदेव, आता उशीर कशाला? आपण यज्ञाचं आयोजन करा. परंतु देवी, आम्ही तो यज्ञ नाही करू शकत. आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत. हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न व्हायला हवा. मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे. नाही देवी कैकई, याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी. गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे. मी आत्ताच आर्य सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा. महाराज आजच प्रस्थान करतील. नाही देवी कैकई, तिथे रथ, हत्ती, घोडे, सेनेची आवश्यकता नाही. महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत, आपला ऐश्वर्य आणि पराक्रम दाखवायला नाही. देवी, भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते. एका महात्म्यापाशी आपलं वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल. आपण सत्यवदलात गुरुदेव. ऋषी शृंग मुनींच्या द्वारी राजा दशरथ नाही, भिक्षुक दशरथ अन्नवाणी जाईल. आशीर्वाद द्यावा. तुझी मनोकामना सफल होईल राजन. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन.